नमस्कार, मी सुरेंद्र मिश्रा. दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह, एक सर्वांगीण माहितीचं चॅनल. दिग्रस पासून 9 किलोमीटर अंतरावर असलेल्या नांदगावन धरणाचे हे दृश्य आपण पाहत आहात. मागील रात्रीपासून जोरदार पर्जन्यवृष्टी या परिसरात होत असल्यामुळे हा धरण ओसंडून आता वाहू लागलेला आहे. अत्यंत उग्रपणे सध्याचा विसर्ग होत आहे, त्यामुळे या पात्रामध्ये येणे अडचणीचे आहे, धोक्याचे आहे. अत्यंत तीव्र स्वरूपात, उग्र स्वरूपामध्ये विसर्ग होत आहे आणि पर्जन्यवृष्टी सध्या सुरूच असल्याने अजूनही हा प्रवाह मोठा होऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये याच्या पुढील पात्रामध्ये कोणी जाऊ नये, कारण की धोका होण्याची दाट शक्यता आहे. हा परिसर आहे मोरणा आणि धावंडा नदीच्या संगमाचा. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर पुराचे पाणी येताना दिसत आहे. याच नदीच्या पश्चिमेला नांदगावन धरण देखील आहे. पर्जन्यवृष्टी सतत होत असल्यामुळे अजूनही पुराचे पाणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिग्रस येथील हर्षिल शाह या युवकाने 34व्या वेळेस रक्तदान केलेले आहे. रक्तदानामुळे कोणाचा जीव वाचू शकते आणि मानवतावादी हे कार्य करतच राहायला पाहिजे, असं त्याचं म्हणणं आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री किंजरापू नायडू यांची भेट घेऊन यवतमाळ विमानतळाचा विस्तार करण्याची मागणी केलेली आहे. या संदर्भात त्यांनी सविस्तर चर्चा करून निवेदन देऊन यवतमाळ येथील विमानतळ विस्तार करण्याची मागणी केलेली आहे. यामुळे विकासाला चालना मिळेल असेही त्यांनी म्हटलेले आहे. अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा. चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका.